नमस्कार. संध्याच मेजवानीमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला छोटे मास्यांचे म्हणजे आमच्याकडे यांना टोळ मासे असे म्हणतात. छोट्या माशाला तुमच्याकडे काय बोलतात प्रत्येक भागामध्ये तर कमेंट करून नक्की कळवा. हे मासे मी आता स्वच्छ धुवून 5-6 पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते साफ केलेले आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालते. ठेचलेला लसूण, तेल, हळद, तिखट चवीप्रमाणे आपल्याला जसं तिखट आवडते त्याच्याप्रमाणे तिखट टाकायचे. त्याच्यात एक हिरवी मिरचीचे 2 तुकडे टाकलेले आहेत. वरून मी सुक्या खोबऱ्याचं म्हणजे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण टाकलेलं आहे. तिखट जरा कमी वाटते म्हणून मी वरून पुन्हा एकदा तिखट थोडंसं टाकते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यात आंबटपणासाठी टोमॅटो आणि कैरी असते तुमच्याकडे. ज्या सीझनमध्ये तुम्ही बनवत असाल, जेव्हा कैऱ्या उपलब्ध असते तुमच्याकडे, तुम्ही कैरी टाकू शकता, चिंच टाकू शकता. याच्यामध्ये आमसूल असं आंबटपणासाठी टाकायचं आहे. आणि त्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकते आणि मीठ अगोदरच टाकत आहे. ज्यांना अंदाज येणार नाही तर त्यांनी जसं कालवण झाल्यानंतर म्हणजे जसं तुम्हाला हवं आहे रस्सा किंवा कालवण जसं हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यानंतर तुम्ही मीठ ॲड करू शकता. तुम्ही आत्ताच मी मीठ टाकते, अंदाजे मी टाकते. मला जरा कालवण हे म्हणजे सुक्कं ठेवायचं आहे. आणि थोडंसं मिक्स करून त्याच्यामध्ये साधं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं. पहिलं आपण गॅसवर ठेवायचं, हाय फ्लेमवर छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे. आता मी गॅसवर ठेवलेला आहे. गॅस हाय फ्लेमवर ठेवते. त्यावर झाकण ठेव, एक वाफ आणूया पहिले आणि मध्ये मध्ये बघूया आपल्याला जसं आपल्याला कालवण पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण ते शिजवून घ्यायचं आहे. शक्यतो मी सुकेच बनवते. आता बघूया आपण आपला कालवण झाले का छोट्या माशांचं. हे बघा झालेलं आहे. आता असंच फडक्याने किंवा असं पकडेने आपण जरा हलवून घ्यायचं. तर वरून कोथिंबीर. तर आपला तयार झालेला आहे सुके आणि ते छोटे माशांचा कालवण. तुम्हाला जर कालवण जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पण कालवण ठेवून गॅस बंद करून घेऊया आपण. हे झालेलं आहे आपलं सुक्का छोट्या माशांचं कालवण. आणि तुम्ही अशाच पद्धतीने नक्कीच बनवून बघा. अगदी स्पेशल असे छोट्या माशांचं कालवण. आणि तुमच्याकडे काय या छोट्या माशांना, आमच्याकडे टोळ मासे म्हणतात छोट्या माशांना, म्हणजे टोळ मासेच आणलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असतात छोटे मासे. तर तुमच्याकडे काय म्हणतात तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच बनवून बघा. धन्यवाद.